विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण या लेक्चरमध्ये आपल्या बी.कॉम भाग 1च्या दुसऱ्या सत्रामध्ये पद्य विभागामध्ये एक अतिशय गमतीदार आणि विनोदी अशा प्रकारची जी कविता आहे, प्रेमाचा गुलकंद या शीर्षकाची, त्या कवितेचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, प्रेमाचा गुलकंद ही कविता निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक आणि मराठीमध्ये विडंबनकार म्हणून ज्यांचा परिचय आपल्याला होतो, ते कवी केशव कुमार, म्हणजेच आपले प्रख्यात साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे. आचार्य अत्र्यांची ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ते आचार्य अत्रे हे अत्यंत मराठी साहित्यातलं फार मोठं कर्तृत्वशाली अशा प्रकारचं नाव आहे. म्हणजे ते केवळ साहित्यिकच नव्हते, ते केवळ प्रख्यात अशा प्रकारचे हशा आणि टाळ्या वाक्याला मिळवणारे गाजलेले वक्तेच केवळ नव्हते, तर ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक शिल्पकार असलेले राजकारणी नेतेसुद्धा होते. मित्रांनो, आचार्य अत्र्यांच्या व्यक्तित्वाला अनेक पैलू होते. त्यांचा श्यामची आई नावाचा चित्रपट, ज्याला राष्ट्रपती पुरस्कार त्या काळामध्ये प्राप्त झाला होता, तो चित्रपट अजूनही मराठीतला एक क्लासिक चित्रपट म्हणून मानला जातो, ज्याचं दिग्दर्शन आचार्य अत्र्यांनी केलं होतं. आचार्य अत्रे मराठा वृत्तपत्राचे संपादक होते. अतिशय पत्रकार म्हणूनही त्यांची लेखणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये गाजवून दाखवलेली आपल्याला दिसते. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाला जो एक समाजातली विसंगती टिपून त्याच्यावर भाष्य करणारा विडंबनकाराचा जो पैलू होता, तो मराठी माणसाला नेहमीच आवडत राहिला आणि मराठी माणसांनी अत्र्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचा सतत गौरवही केला. अत्र्यांनी मराठीमध्ये विडंबनकार ही उपाधी मिळवली, कारण अनेकदा त्यांनी मराठीतल्या नामवंत कवींच्या प्रसिद्ध कवितांचं नव्या परिप्रेक्ष्यामध्ये, त्या काळच्या नव्या परिप्रेक्ष्यामध्ये आणि त्या काळच्या परिप्रेक्ष्यामध्ये जाणवणाऱ्या समाजातल्या विसंगतींवर भाष्य करण्यासाठी, समाज टीकात्मक भाष्य करण्यासाठी आणि गमतीदार भाष्य करण्यासाठी, उपरोधपूर्ण भाष्य करण्यासाठी त्या कवितांचा वापर केला आणि अशा प्रकारची विडंबनं त्यांनी लिहिली. अत्र्यांचा जो काव्यसंग्रह झेंडूची फुले नावाचा प्रसिद्ध आहे आणि त्या झेंडूच्या फुलांच्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी या विडंबन कविता निर्माण केल्या. केशव कुमार या नावाने लिहिलेली अशीच ही एक कविता आहे, ज्याचा भावार्थ आपण इथे बघणार आहोत. या कवितेमध्ये मित्रांनो काय आहे, तर प्रेमाची देवाणघेवाण आहे. तरुण आणि तरुणींमध्ये, प्रियकारी प्रेयसींमध्ये किंवा तरुणाईच्या काळामध्ये जी काही प्रेम व्यक्त करण्याची विविध उपकरणं आहेत, पद्धती आहेत, त्यातल्या एका पद्धतीचा आश्रय घेऊन आणि त्या घटनाप्रसंगातून निर्माण होणारं एक विनोदी अशा प्रकारचं चित्र इथे कवींनी उभं केलेलं आपल्याला दिसतं. प्रेमाचा गुलकंद त्या कवितेचं शीर्षक आहे. त्या कविता सुरू होते एका प्रसंगापासून. एक कथात्मक अशा प्रकारचा प्रसंग या कवितेमध्ये कवींनी गुंफलेला आहे. तर पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने. बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने.
इथे कवीनी त्याने शब्दाला अवतरणामध्ये टाकलेला आहे आणि तीज या शब्दाला अवतरणामध्ये टाकला आहे. म्हणजे कोणीतरी एक प्रियकर एका प्रेयसीला रोज बागेतून गुलाबाची फुलं तोडून आणून देतो आहे. आता याचा परिणाम काय होतो? हे गुलाब पुष्प तो कशासाठी देतो आहे? कवी पुढे त्याच्यामध्ये सांगतो की कशा असं सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. कविता वाचतानाच आपल्याला जाणवतं ही एक हलकी फुलकी आणि मजेदार कविता आहे. गंभीर अशा प्रकारचं कोणतंही प्रेमाविषयीचं भाष्य कवीने ह्याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसत नाही. उलट हा जो प्रेमप्रसंग आहे किंवा प्रेमातल्या ज्या घटना आहे त्याच्याकडे एका निखळ विनोदी आणि गमतीदार दृष्टिकोनातून कसं बघितलं जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे ही कविता आहे. कवी काय सांगतो आपल्याला? कशा असं सांगू प्रेमतयाची तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. एखादा मुलगा एखादा मुलीला रोज गुलाबाची फुलं कशासाठी देत असेल ते तुम्हीच ओळखा, असं कवी रसिकांना उद्देशून म्हणतो. विशेषतः तरुण रसिकांना उद्देशून म्हणतो. तुमच्यासारखे जे सगळे तरुण रसिक आहेत त्यांना याची अनुभूती प्रेमाच्या अभिव्यक्तीची नेहमी होते. आपण पाहतो व्हॅलेंटाईन डे असेल 14 फेब्रुवारीचा आणि त्या दिवशी सर्वत्र लाल रंगांच्या कपड्यांचं प्रदर्शन आपल्याला वेगवेगळ्या दुकानांमध्ये दिसतं. हा लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक, गुलाब फूल हे प्रेमाचं प्रतीक. आणि गुलाबाचं फूल या ठिकाणी एक प्रियकर आपल्या प्रेयसीला रोज देतो आहे. अर्थात त्याचा याची परिणती काय होणार आहे ती ह्या कवीला इथे कथन करायची आहे. म्हणून कवी म्हणतो की कशा असं सांगू प्रेमतयाचे तिजवरती होते. सांगण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? ते उघडच आहे. तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे, यातलं बिंग यातलं रहस्य काय असेल ते तुम्हीच बघा, असं रसिकांना कवी म्हणतो. हा एक प्रकारचा हलका फुलका असा कवी आणि रसिकांचा संवाद आहे असं आपल्याला दिसतं. कवी रसिक संवाद आहे. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या. कवी काय म्हणतो की गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या. लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या. म्हणजे ती गुलाबाची फुलं नव्हती, जणू काही ती प्रेमपत्र होती एक प्रकारची. तो प्रियकर रोज तिला एक गुलाबाचं फूल देतो आहे आणि तीही त्याचा स्वीकार करते आहे निमूटपणाने. तर गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या. जणू काही ती सर्व प्रेमपत्र होती. लाल गुलाबी म्हणजे प्रेमाने भारलेली आणि लाल अक्षरे जणू लिहिल्या पाठपोट नुसत्या. आणि त्याच्यावर जणू काही आपलं प्रेम व्यक्त करणारे शब्द लिहिलेले होते कवीनी त्या प्रियकरांनी, असं आपल्याला दिसतं. पुढे काय होतं की प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेमाचे हे नार्ग गुलाबी जाणती नवतरणे. आता हा जो नैवेद्य प्रेमदेवतेला अर्पण केला जातो, ज्याप्रमाणे भक्त भगवंताला रोज नैवेद्य करतो प्रसन्न होण्यासाठी, ईश्वराने प्रसन्न व्हावं म्हणून, त्या पद्धतीने प्रियकरही आपल्या प्रेयसीला किंवा प्रेयसी आपल्या प्रियकराला व्हाईस वर्सा प्रसन्न करण्यासाठी रोज काहीतरी आपलं प्रेम व्यक्त करते. इथला प्रियकर गुलाबाचं फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो आहे. असं हे चाललेलं आहे. असा हा व्यवहार चाललेला आहे. असा हा संवाद प्रेमाचा चाललेला आहे. प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे. नवतरुणांना किंवा तरुणाईला वेगळं सांगायची गरज नाही की प्रेमाचा मार्ग कसा या गुलाबाच्या फुलांमधून जातो. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. मुग्धपणा म्हणजे मौन, अबोलपणा, न बोलणं. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, त्याच्या फुलांचा हा फुलणारा, हळूहळू फुलत जाणारा असाही अर्थ आहे त्याचा, द्विअर्थी. कधी न त्याचा ती अवमानी, त्याचा अवमान नाही केला, अपमान नाही केला, तिने कधी त्याला नकार नाही दिला, फुलं घेत राहिली ती. ज्याच्यात गंमत आहे की कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा, परी न सोडला तिने आपुला कधी मुग्धपणा. फुलं घेत राहिली पण आपला अबोलपणा, मुग्धपणा, मौन मात्र तिने सोडलं नाही. त्याच्याविषयी काही प्रतिक्रिया तिने व्यक्त केली नाही.
आता या मौनात तर त्यास वाटले अर्थ असावे खोल. मौनम सर्वार्थ साधनम, जसं आपल्याकडे सुभाषित आहे. आता मौनाचा अर्थ सकारात्मकही होऊ शकतो, नकारात्मकही होऊ शकतो. जो आशावादी प्रियकर आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेम लालसा उत्पन्न झालेली आहे, प्रेम उत्पन्न झाला आहे, तो आशावादीच अर्थ काढणार. त्याच्यामुळे या मौनात तर त्यास वाटले अर्थ असावे असे खोल, आणि त्याला तिच्या मौनाचा अर्थ त्यांनी आपल्या पद्धतीने घेतलेला असा दिसतो. आणि तोही कशाला प्रगटे करी मग मनातले बोल. मग तोही काही त्याविषयी आपलं सांगत नाही, तिला विचारत नाही. असं समजतो की ती फुलं घेते आहे रोज आपल्याकडची दिलेली, याचा अर्थ तिची आपल्या प्रेमाला मूक संमती आहे असं त्या प्रियकराला वाटतं. परंतु खरंच असं होतं का? या कवितेमध्ये काय घडतं तर आपल्याला पुढे बघता येतं. किती दिवस फुलं देणार आहे, अखेर थकला आढळली त्याची प्रेम तपश्चर्या. हे रोज फुलं देणं म्हणजे एक प्रकारची तपश्चर्या आहे. ऋषीमुनी ज्या पद्धतीने तप करतात ईश्वराला प्राप्त करण्यासाठी, ही प्रेमही ही एक तपश्चर्या आहे. भक्ती आणि प्रेम एकाच नाण्याच्या दोन बाजू. तर अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. तिचा चेहरा, तिच्या चेहऱ्यावरचे भाव, चर्या म्हणजे चेहरा, चेहऱ्यावरचे भाव. एक दिवस त्याची प्रेम तपश्चर्या ढळली, कारण की त्याला इतके दिवसापासून ते तिचं मौन सहन करत होता, पण तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव उमटताना त्याला दिसले नाही. रंग दिसेना खुलाव्याचा, तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा काही हटत नाही, ती काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. मग एक दिवस त्यांनी काय केलं तर धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, दुजी आणखी विशेषण तो गोंडसतीच तो लावी. एक दिवस मनाचं धैर्य करून, धाडस करून, इतके दिवस त्याला धैर्य होत नव्हतं, फुलं देत होता रोज आणि तिचं मौन स्वीकारून परत येत होता, पण विचारायचं धाडस होत नव्हतं की माझ्या प्रेमाचा स्वीकार हे देवी तू केला आहेस की नाही. पण आज त्यांनी एक धाडस केलं काही दिवसानंतर, आणि मग तो तिला चांगली चांगली विशेषणं तिला लावली आदराने आणि प्रेमाने, आणि तिला म्हणतो तो, बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, परीन उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज. मी एखाद्या देवतेला फुलं अर्पण करावीत त्याप्रमाणे तुझी प्रेमपूजा बांधत आलो, पण तू भक्ताच्या मनातलं काय आहे, भक्ताचे काज, भक्ताचं कार्य काय आहे, भक्ताच्या आकांक्षा काय आहे, भक्ताची इच्छा काय आहे, अजून काही मला उमगलेलं नाही. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुरा अर्पिलेले, सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले. आणि असा प्रश्न मोठा धीर धरून आणि मोठा धैर्याने धाडसाने एक दिवस रोज गुलाबाची फुलं देणाऱ्या त्या प्रियकरांनी प्रेयसीला विचारूनच टाकला की मी तुला जी रोज फुलं देत होतो त्या फुलांचं काय झालं, त्या फुलांचं काय झालं. आता या ठिकाणी आजपर्यंत इतके दिवस मौन राहणारी प्रेयसी जी आहे, इथे मात्र तीसुद्धा आपलं मौन सोडते पहिल्यांदा. इतके दिवस फुलं घेतले आहेत तिने, पण हा जो जेव्हा प्रश्न या प्रियकराने विचारला तेव्हा थोडासा तिला राग आला, आणि ती काय म्हणते, तोच ओरडून त्यास म्हणे ती, आळ उरथा हा की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी. त्यांनी विचारलं होतं ना, मी दिलेल्या फुलांचं काय केलं तुम्ही, काय केलं तू, असं प्रियकर प्रेयसीला विचारतो. तेव्हा तिला तो अपमान वाटतो, कारण की तिने सगळी फुलं जपून ठेवलेली असतात, ती फुलं फेकलेली नाही आहेत तिने. त्याच्यामुळे ती म्हणते, आळ वृथा हा की तुम्ही माझ्यावर वृथा म्हणजे खोटा आणि आळ घेत आहात, आरोप करत आहात. एक पाकळी ही न दवडली, त्या फुलांपैकी एकही पाकळी मी वाया घालवली नाही, दवडली नाही, मी वाया घालवलेली नाही. हे बोलून त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. आणि त्या क्षणी ती आतमध्ये गेली, तंतणत गेली आतमध्ये. कथा आहे, कथात्मक कविता आहे. आणि या कथात्मक कवितेमध्ये एक प्रसंग कवींनी सांगितलेला आहे प्रियकर आणि प्रेयसीमधला, आणि त्या प्रसंगाला विनोदी अशा प्रकारचं वळण दिलेलं आहे. म्हणे पहा मी आत टाकले तुमचे ते गेंद. हे बघा, एक काहीतरी घरात गेली आणि एक बरणी घेऊन आली मोठी,
आणि म्हणाली, हे बघा, पहा मी यात टाकले तुम्ही दिलेले जे गेंद आहे, गुलाबाच्या फुलाचे जे गुच्छ आहेत, आणि बनवला तुमच्यासाठी तुका गुलकंद. हा आहे प्रेमाचा गुलकंद. प्रेमाच्या अभिव्यक्तीची परिणती कशामध्ये झाली? तर प्रेमाच्या प्राप्तीमध्ये झाली नाही, प्रेमाच्या गुलकंदामध्ये झाली. का डोळे असे फिरवता, का आली भोवंड, बोट यातले जरा चाकुनी गोड करा तोंड. आजपर्यंत त्याच्या मनामध्ये जी आशा आकांक्षा होती ती पूर्ण समाप्त झाली, कारण की प्रेयसीने त्याच्या प्रेमाचा गुलकंद बनवला होता. एक प्रकारचं लोणचं बनवलं होतं, प्रेमाचं लोणचं. म्हणजे प्रेम काही प्राप्त झालं नाही आणि त्याला उत्तरही मिळालं आपोआप परस्पर. का डोळे असे फिरवता, का आली भोंड, बोट यातले जरा चाखोनी गोड करा तोंड. तुमचे डोळे फिरलेले आहेत का, ती म्हणते, आणि भोवंड आली आहे का तुम्हाला, त्याला चक्कर आला एक प्रकारे. हे सगळं ऐकून आणि कोणत्याही प्रिय करायला येईल इतके दिवसानंतर. आणि प्रेमामध्ये मनाची जी आशा आकांक्षा होती उत्फुल्ल झालेली, तिचं पूर्ण या ठिकाणी तिच्या बोलण्याने नष्ट झाली, कारण की त्याचं प्रेम तिने स्वीकारलेलं नव्हतं. तर त्या गुलाबाच्या फुलांचा तिने गुलकंद केलेला होता. आणि मग शेवटी ती म्हणते की क्षणैक दिसले. कवी म्हणतो की क्षणैक दिसले तारांगण त्या परिशांत झाला, तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमाचा गुलकंद घेऊन तो आपल्या घरी परत आला. अशा प्रकारे प्रेमाची परिणती प्रेमप्राप्तीमध्ये न होता प्रेमाच्या गुलकंद प्राप्तीमध्ये झाली. आणि अशी विनोदी कविता केशव कुमारांनी आपल्या हाती दिली. धन्यवाद.